ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्रावर चर्चा होती आणि असं मैदान म्हणजे एक आगलं वेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. येत्या 15 मे 2026 मध्ये भव्य असं मैदान आपल्याला श्रद्धांजली केसरी हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. समोर आयोजक करते गणेश शेठ चहाडे. आणि बघा या मैदानाचं या अगोदर देखील खूप सारे बॅनर पडलेले आहेत, परंतु आतापर्यंत बाईट पडलेली नाही. पण या मैदानाविषयी सविस्तर अपडेट आपल्याला या बाईटद्वारे आपल्याला मिळत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. बघा या अगोदर खूप सारी मैदान आपण पाहिली, परंतु एक आगलं वेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. श्रद्धांजली केसरी या मैदानाबद्दल आपण काय सांगाल? श्रद्धांजली केसरी म्हणजे असं, जे वरिष्ठ गाडा मालक येतात जे होते, जे आपल्यातून निघून गेलेले, आज त्यांची कुठेतरी आठवण आणि त्यांना कुठेतरी एक श्रद्धांजली म्हणून आपण जो हा मैदान घडवण्याचा विचार केलेला. आणि हा मैदान मुख्य म्हणजे या मैदानाचा आयोजक म्हणजे जी सेवाभावी संस्था आपली ठाणा रायगड पालघर मुंबई कमिटी, ही जी कमिटी आहे ती मुख्य आयोजक आहे याच्यामध्ये. बघा मैदानाचं महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील मैदाने झाले, ओपनचं मैदान देखील झालं, पण या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे? हा मैदान असणार आहे आपला दुसरा आणि बैल असणार आहे. हे दुसरा आणि एक बैल काय आहे म्हणजे? दुसरा आणि बैल म्हणजे असं, कारण का बघा काय होतं याच्यामध्ये, ज्या वासरांना कोण विचारत नाही, दुसऱ्या म्हणा किंवा आदत म्हणा, त्या वासराने एक नंबरचे पहिले स्वतःहून फोन करून जातात. कुठेतरी ती वासरं चर्चेत येतात, पुढे नाव रूपात येतील, त्या कारणाने आपण हा दुसरा बैल मैदान घेतलेला आहे. बघा आदत बैल पालाला त्यामध्ये काय असेल बक्षीस मध्ये वगैरे? आदत मध्ये जी काहीतरी त्यांना आपण जी बक्षीस आहे ती त्या दिवशीच आपण स्पोर्ट्स करू. त्यांच्या आदत मध्ये जो गट पास करेल त्यासाठी आपण नाही निदान तर एक आमची अशी संकल्पना आहे का आपण त्यांची प्रवेश फी परत देऊ. बघा कुठेतरी ना कर्जत केसरी या मैदानाची चर्चा झाली होती आणि अचानकपणे हा मैदान घेण्यात आला. कर्जत केसरी या मैदानाचं कसं असणार आहे म्हणजे नियोजन? कर्जत केसरी हा सालावतप्रमाणे ज्या तारखेला झाला होता मागच्या तारखेला, त्याच तारखेला होणार आहे. त्यामुळे आम्ही हा आधी मैदान घेतलं. आणि त्या मैदानामध्ये असं विशेष म्हणजे तो मैदानाचे आयोजन जरा व्यवस्थित करायचं आहे आम्हाला, त्यामुळे थोडा वेळ घेतला आम्ही त्याच्यात. बघा बक्षिसाचं महत्वाचं म्हणजे बक्षिसाचं स्वरूप. आता बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? हा जो आपला प्रथम क्रमांक 1,21,000 रुपये त्या स्वरूपात जे आपले असणार आहे. आणि प्रवेश फी 1,500 रुपये. ओके. आता गाड्यांची नोंदणी वगैरे चालू झाली का? गाडीची नोंदणी कालपासून सुरुवात केली आहे आम्ही. चांगला प्रतिसाद मिळतोय. जवळपास दुपारपर्यंत तरी 370च्या आसपास नोंदणी होती. तर माझ्याकडे त्याच्यानंतरही माझ्याकडे 50 एक नोंदणी चालू आलेली. ओके. किती गाड्यांची नोंदणी घेतली जाणार? एक साधारण 800 ते 700च्या आसपास आपण घेऊ. ओके. बघा गाड्यांची नोंदणी समजा कमी झाल्यानंतर काही बक्षिसामध्ये वगैरे बदल पाहायला मिळतील? हे बघा, गाड्यांची नोंदणी जरी कमी झाली, आज थारचा मैदान झाला, इथे गाड्यांची नोंदणी नसताना पण आम्ही एकही रुपया कमी न करता बक्षीस पूर्ण दिलेली. तर हा म्हणजे या मैदानात तर काही हेच येत नाही, विशेष येत नाही का बक्षीस वगैरे कमी दिली जाईल. ओके. बघा मैदान तोच असणार आहे, बोरीचीवाडी कलम येथील भव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यामध्ये फाटीचं अंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे फाटीच्या अंतरानुसार पैऱ्याचं नियोजन नेहमीच गाडा मालकांचा होत असतो. आता फाटीचं अंतर किती असणार आहे? फाटीचं अंतर हा 1000 फूटच पल्ला असणार आहे आपला. नेहमीचा मैदान आपला 3 फेऱ्यांचा मैदान तोच असणार आहे. हे बघा आता मे महिना चालू आहे, या अगोदर देखील पाऊस झाला आणि अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता असते. तर त्यामध्ये बक्षिसामध्ये बघा गट पूर्ण न झाल्यानंतर आणि झाल्यानंतर देखील बक्षिसामध्ये काय फेरबदल पाहायला मिळेल? साधारण समजा गट अवकाळी पाऊस जरी झाला, समजा गट अर्धे बोलून झाले ना, अर्धे गट नाही बोलून झाले, तर आपण तो मैदान दुसऱ्या दिवशी घेण्याचा प्रयत्न करू. जर समजा गट पूर्ण झालेत आणि पाऊस भरपूर झाला आणि दुसऱ्या दिवशी मैदान जर गाडा मालकाची इच्छा जर दुसऱ्या दिवशी मैदान घ्यायची पण तयारी आहे आपली, नाही तर आपले ते बक्षीस वाटून दिलं जाईल. ओके. बघा कुठलाही मैदान म्हटलं ना, संकल्पना महत्वाची असतेच आणि संकल्पना ठरवण्यामागे देखील कोणाचा तरी हात असतो. आता हा जो एक वेगळा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय, घाटावरती देखील असे मैदान आपल्याला पाहायला मिळत नाही. आता यामध्ये संकल्पना कशी कोणी दिली म्हणजे? ही संकल्पना आपले जे ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष माननीय संदीपभाई माली कोपर, ही यांची संकल्पना होती. तर अविनाश पवार झाले, विकास खानावकर झाले, पप्पू शेठ पाटील मांगूर झाले, ही अशी जी आपली ठाणा रायगड मुंबई पालघरची जी कमिटी आहे आपली, ही त्यांची संकल्पना होती का जे आपल्यातून निघून गेलेले आहेत, आज त्यांची कुठेतरी आठवण कायमस्वरूपी आपल्यात राहावं, या दृष्टीने हा जो मैदानाचा नियोजन ठेवलेलं आहे. या अगोदर देखील खूप सारे मैदाने आपण बघत असतो की एका विशिष्ट गाडा मालकाच्या नावाने मैदाने ठेवली जातात. तर यामध्ये घाटावरचे असो किंवा मुंबईचे असतील सर्वांच्यासाठी म्हणजे श्रद्धांजली निमित्त हा मैदान ठेवण्यात येणार आहे.
हा जो मैदान आहे, जे गाडा मालक जे आपल्या मुंबई जे बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी जे झिजले, धडपडले, न ते आज बैलगाडी क्षेत्र चालू असताना ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांना देवाज्ञा झालेली, ती त्यांची आठवण म्हणून आपण हा मैदान ठेवलेलं आहे. आणि कुठेतरी लोकांना पण ही जाणीव राहावं का ही माणसं आपल्यासाठी काय महत्वाची होती. बघा, कर्जतकरांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी आपल्याला मैदाने नेहमीच पाहायला मिळतात आणि एक वेगळी संकल्पना नक्कीच आपल्या माध्यमातून पाहायला मिळते. आता महत्त्वाचं म्हणजे नावनोंदणी चालूच आहे आणि लाईव्ह लोड्स कधी असणार आहे म्हणजे? लाईव्ह लॉट्स आपले 14 तारखेला असणार आहेत. साधारण 5 ते 6 वाजेपर्यंत चालू होतील आपले लाईव्ह लॉट्स. की आता मैदानाचं विशेष म्हणजे मैदानाचं काम कधी चालू होणार? मैदान आपलं ऑलरेडी रेडीच असतो. बॅरिकेड वगैरे बांधायचं काम चालू आहे. परमिशनची कामं चालू आहेत. आणि मैदानाचं काम जेणेकरून होतं झालेलं आहे. बघा, हा पर्व पहिलाच आहे श्रद्धांजली केसरी. यानंतर पण असं मैदान पाहायला मिळेल का? सरळ आहे, कारण का असं बघा, गाडा मालकांचं सहकार्य असेल ना, तर 100% आपली अशी मैदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतील. नक्कीच दादा, एक बहुमूल्य वेळ दिलात आपण आणि एक चांगलं नियोजन आयोजन आपल्या माध्यमातून नेहमीच घडत असतं आणि आगलं वेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळतं येत्या 15 तारखेला. नक्कीच हा देखील मैदान तितक्याच चांगल्या रीतीने सक्सेसफुल होईल यात मात्र शंका नाही. आणि वेगवेगळे मैदान आपल्याला कर्जतकरांच्या वतीने, संपूर्ण कर्जत कमिटीच्या वतीने 3 फेऱ्याचं मैदान हे आपल्याला साकार होताना नक्कीच दिसेलच. आणि संपूर्ण माहिती, सविस्तर अपडेट या मैदानाची आपल्याला पुढील ग्राउंडवरती आपल्याला आयोजकांतर्फे आपल्याला या चॅनल माध्यमाद्वारे मिळेलच. नक्कीच दादा, एक बहुमूल्य वेळ दिलात. धन्यवाद यासाठी. जय हिंद, जय धन्यवाद. महाराष्ट्र. जय हिंद.